आपण रोज एक नवीन खेळ मांडतो, त्या खेळामध्ये रमतो आणि परत दुःखाचा अनुभव घेतो आणि मग कधीतरी हे दुःख नको आणि आनंद हवा याकडे आपली वाटचाल चालू होते. कोणाला यासाठी अनेकदा सुखाचा दुःखाचा असा अनुभव घेत राहावा लागतो. गौतम बुद्धांसारखी एखादी व्यक्ती अशी मात्र असते की जी केवळ 3 अनुभव घेते आणि त्या 3 अनुभवांमधनं ती जागी होते आणि तिला कळतं की हे जीवन दुःखमय आहे, तर आनंदाचा शोध घेतला पाहिजे. आणि आपण मात्र तो खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहतो. याचं कारण प्रकृती आपल्याकडनं ते करून घेते आहे. वाटचाल कुठे करायची आपल्याला? वाटचाल करायची ती आनंदाकडे. कारण या संपूर्ण सृष्टीचा हा जो सगळा विश्व पसारा निर्माण झालेला आहे त्याचा किंबहुना आपल्या अस्तित्वाचाही मूळ हेतू, मूळ प्रयोजन आनंद हेच आहे. फक्त त्याच्यावर अज्ञानाचं आवरण निर्माण झालेलं आहे आणि त्या मूळ आनंदापासून आपण दुरावलेलो आहोत. तेव्हा त्या मूळ आनंदाकडे परत जाणं हे एक प्रकारे आपल्या जीवनाचं प्रयोजन आहे आणि तेच प्रकृती या सुखदुःख मिश्रित खेळाच्या माध्यमातून आपल्याकडून करून घेत असते. आणि म्हणूनच जीवनामध्ये कितीही दुःख आली, कितीही संकट आली, कितीही कष्ट उपसावे लागले, अगदी मरणप्राय यातना सहन कराव्या लागल्या, तरी व्यक्ती जीवन जगणं सोडत नाहीत, कारण जीवनामध्ये आनंद आहे. ठीक आहे? तेव्हा हा जो आनंद आहे, निर्भेळ आनंद, निरतिशय आनंद, विशुद्ध आनंद, परमानंद, तो आपल्याला मिळवायचा आहे. हे आपल्या जीवनाचं एक प्रकारे प्रयोजन आहे.